जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः अर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्ययेया नियतिदृशितमो बन्धमोक्षश्च यत्तात् अस्य श्री ब्रह्मरुद्र प्रभृतिसुरनरद्वीषशत्रुत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाप्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमः निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिपदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैः ईश्वरः सद्यो हृद्यवरुद्धतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अस्मत्कुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानं भजे पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृताः श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं स्वस्तिस्तु असेढसन्मङ्गलानि सन्तु श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य श्रीमद्भागवते सप्तमदिनकथाप्रारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। आम्ही कालच्या दिवशी प्रियव्रत आणि भरत ऋषभ भरत तथा अजामिळ आदी अनेक भक्तांची कथा ऐकली। भागवत एक असा विज्ञान आमच्या पुढे ठेवतं की मुलांना शिकवायचा असेल तर गर्भात असतानाच शिकवायला सुरू करा। काय गर्भात असताना ते शिकू शकतात? हां, शिकू शकतात। प्रत्येक कथा एक प्रयोग आहे। प्रत्येक कथा आजच्या विज्ञानाला तोड आहे। आमचा भारत अत्यंत प्रगत होता की गर्भात असलेला मुलगा शिकू शकतो की नाही। एका संदर्भात भारतीय विद्वानाकडून ऐकल्यानंतर जर्मन 50 विज्ञानी एकत्र झाले 1984 मध्ये। 5 वर्ष त्याने संशोधन केलं। त्यानंतर सांगतात हे शक्य आहे। कशाला? जन्म घेतल्यानंतर बाळ रडायला केव्हा सुरू करतो त्यावेळी आई घेतली गप्प बसतं। त्याला आई माहीत आहे का पहिल्या दिवशी जन्म घेऊन अजून 1 तास झालेला नाही। आई म्हणून ओळख आहे का? आईच्या कुशीत कशाला गप्प बसतं। इतकंच नव्हे, घराचे लोक कोणीही त्याच्याच वारला तर तो हसतो आणि एकदम दूरची व्यक्ती असेल तर तो रडतो। गर्भात कोणी शिकवलं हे सर्व? आणि रडले की माझं काम सर्व होतो। गप्प बसलं तर कोणी माझ्याकडे बघत नाही। मूल रडत नाही म्हणजे पोट भरलेलं आहे। बालानाम रोदनम बलम। रडलं की त्याच्या मागे सर्व भूक लागलेली आहे, दूध पाजायचं का, ते करायचं, हे करायचं। तो जन्मतानाच रडत राहतो की माझी इच्छा पूर्ण करा, हा माझा अस्त्र आहे। त्याने नंतर सांगितलं हां, गर्भातच त्याला संस्कार भेटतो, गर्भातच त्याला विशिष्ट संदर्भ तो शिकतो। गर्भातच आई रागीट असेल तर मुलेसुद्धा रागीट होतात। आई संतोषाने असेल तर मुले संतृप्त असतात। ह्याचं ज्वलंत उदाहरण भागवतमध्ये प्रल्हाद, हिरण्यकशिपूचा मुलगा, ब्रह्मवराने अत्यंत अहंकारी, अत्यंत क्रोधी, अत्यंत दुष्ट व्यक्ती हिरण्यकशिपू। मीच देव, माझा व्यतिरिक्त देव जगातच नाही असा मिरवणारा व्यक्ती, त्याला अजून तृप्ती नाही। त्याची बायको अत्यंत भगवत भक्त, केव्हा केव्हा तर देवाची काय इच्छा असते माहीत नाही,
की अत्यंत परमशत्रू असलेल्या व्यक्तींना तो बायको आणि नवरा बनवतो. ह्याला बघितलं तर तिला आवडत नाही, त्याला बघितलं ह्याला आवडत नाही, काही तर दोघांमध्ये वार्तावार्ती वाचावाचे, कॉम्प्रोमाइज नाही. पण कयादू कसे नव्हते, भगवत भक्त होते पण सर्व सहन करत होते. पण देवाला प्रार्थना करत होते की एक दिवस माझा नवऱ्याचा हा अन्याय थांबला पाहिजे. हे सर्व वर घेतल्यानंतर सुद्धा हिरण्यकशिपूला तृप्ती नाही. परत मी तपस्या करतो, ब्रह्मदेवाकडून मरण नाही झाला पाहिजे असं वर घेऊन येतो. अजून तो तयारी करत होता. हे देवतांना माहीत झाला. देवतांच्या मीटिंग एकत्र झाला. आता काय करावं? आत्ता तर ब्रह्मवराने महाबलिष्ठ महापराक्रमी असून ह्या जगाला त्रास देतो. नंतर हा मरण ज्याला नाही असं चिरंजीवीवर घेऊन जेव्हा हा येईल त्याच्या जगाची परिस्थिती काय होईल? सगळे भगवंताकडे गेले, महाविष्णूच्या शरणात गेले. परमात्मा जसे हिरण्याक्षला मारून टाकला, हिरण्यकशिपूला सुद्धा मारा. भगवंत सांगतो माझ्यापुढे सुद्धा अनेक समस्या येतात. इकडे समस्या आहे, हा ब्राह्मण आहे, हा ऋषीपुत्र आहे, कश्यपपुत्र आहे, आणि माझा नियम आहे तो विनाकारण मी ब्राह्मणांना मारणार नाही. ब्राह्मणो मम देवता. ब्राह्मणा सर्वांना मी आश्रय देतो, ब्राह्मण मला आश्रय देतात. मी त्याला मारायचाच असेल तर माझा एक नियम आहे. नंतर मग कोण ब्राह्मण आहे, मुलगा आहे, भाऊ आहे, मी काही बघत नाही. यदा वेदेषु देवेषु, जेव्हा हिरण्यकशिपू वेद, देवता आणि भगवत भक्त यांच्यात जेव्हा द्वेष करणार त्यावेळी तो कोण आहे मी बघणार नाही, मारणार. भगवत भक्तांचा द्वेष करणारा, त्रास देणं वेगळं, द्वेष करणं वेगळं. त्रास करणारे येतात, जे काय भेटेल त्याला मारतात, निघून जातात. हिरण्यकशिपू असं करत होता. पण हिरण्यकशिपूच्या समोर उभा राहणारा कोण? माझा समान, मला आव्हान देणारा. तेव्हा मला द्वेष उत्पन्न होतो त्याच्याविषयी. पण त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न होणारा, त्याच्या समोर उभारणारा व्यक्ती कुठून भेटणार? कुठे भेटणार? म्हणजे मला कुठे भेटणार? असे संदर्भ आहे. तुम्ही प्रयत्न करा, तो माझा भक्तावर द्वेष केला पाहिजे, त्याच्यासमोर कोणी उभा राहायला पाहिजे, तेव्हा मी त्याला मारतो. देवतांना त्याने काम दिलं आणि भगवंत निघून गेले. परत देवतांच्या मीटिंग सुरू झाला. त्याच्या समोर जाणारा कोण व्यक्ती भेटणार? घरातच जेव्हा विरोध जास्त होतो त्यावेळी माणूस अत्यंत आतंकित होतो. बाहेरच्या लोकांच्याकडून अपमान फार मोठा नसतो, घराचेच लोक जेव्हा अपमान करायला सुरू करतात तो असह्य होतो. अशा संदर्भात बृहस्पती आचार्याने सांगितलं ही जबाबदारी मी घेतो.
जेव्हा हिरण्यकशिपू तपस्येला निघाला, मंदर पर्वतावर एक जागेत बसण्याचा विचार केला, आंघोळ केला, बसला. आता संकल्प करून तपस्या करायचं. नरसिंह पुराणामध्ये वर्णन येतो, बृहस्पती आचार्य एका पोपटचा वेश घेतले, ज्या झाडावर खाली बसला होता तिथेच वरती खांद्यावर बसून ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय जोर जोराने ते सांगू लागलं. नारायण याला अलर्जी, चे 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 अपचकून पोपटाला उडवण्याचा प्रयत्न करतात. उडत होता, परत येत होता ओम नमो नारायणाय. ही जागा चांगली नाही म्हणून पुढची जागा तिथे गेला. तिथे गेल्यानंतर बृहस्पती आचार्य परत तिथे ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 10 जागा त्यांनी बदलले. पोपटाला त्याने उडवण्याचा प्रयत्न केला, पण पोपट हातात भेटत नव्हता. काय करावं, काय करायचं? नाही, आजचा मुहूर्तच चांगला नाही म्हणून घरी आला. घरी आल्यानंतर कयाधूला आश्चर्य वाटला. माझा नवरा हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय घरी वापस येत नाही. असा हा हिरण्यकशिपू घरी कशाला आला? तिने विचारलं, काय झालं? तपस्याला गेले होते, वापस कशाला आले? अगं काय करू, आज माझा सर्वत्र अपशकून अपशकून अपशकून. तिथे बसला, पोपटाला ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. तिथे गेला तर ओम नमो नारायणाय, परत दुसऱ्याकडे गेला तर ओम नमो नारायणाय. माझा शत्रूचा नाव माझा कोण कानात. हिरण्यकशिपू सांगत होता. कयाधूच्या मनात दुसरा एक प्लॅन आला. माझा नवरा कसा आहे, आज ओम नमो नारायणाय त्याच्या तोंडातून शब्द निघत आहे. कमीत कमी 108 वेळा त्याच्याकडून जप केला. मी आता ऋतुस्नात आहे, गर्भधारण केला तर भगवत भक्त मुलगा तरी उत्पन्न होईल. म्हणून त्यानं काय केलं, जे हिरण्यकशिपूला आवडत होता तसे स्वयंपाक तयार केला. भागवत तुमच्या सर्वांना एक उपाय सांगतो. नवऱ्याकडून काम करून घ्यायचं आहे, तो त्याला जे आवडेल तसे स्वयंपाक त्या दिवशी करा आणि त्याला खायला द्या, तर तुमचा तो मानेल. भागवतने सांगितलं, मी काय करू. तर त्याचा आवडता जेवण केला, सर्व केला. आंघोळीला जाताना विचारलं, आता तुम्ही काहीतरी सांगितलं, पोपटाला ना 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 काहीतरी सांगितलं, नारा नारा काहीतरी सांगितलं. काय मला ठीक आवडत ऐकू येत नाही, सांगा. तेव्हा तो सांगितला. आंघोळ झाल्यानंतर पुन्हा विचारले, नंतर पुन्हा जेवायला बसताना विचारलं, जेवण झाल्यानंतर विचारलं. हिरण्यकशिपू सांगितलं, आज काय झालं तुला? कितीदा सांगलं तर कळत नाही का तुला? जेव्हापर्यंत तू नको म्हणशील तिथपर्यंत मी म्हणणार, नंतर विचारायचं नाही. काय तुलाच तेच पाहिजे होतं. हिरण्यकशिपू सांगायला सुरू केला, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. गर्भधारण करताना सुद्धा त्याच्या तोंडातून ओम नमो नारायण म्हणून घेतलं. आणि तिसरा दिवस ते निघालं. बृहस्पतीला सांगितलं, आमचं काम झालं. भगवत भक्त त्याच्या समोर जेव्हा मुलगाच उभा राहतो त्यावेळी भगवंत त्याच्या रक्षणासाठी येणार. तपस्या करून आल्यानंतर ब्रह्मदेवाने 2-3 वर्षातच त्याला वर देऊन टाकले. दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, घराचं आतमरण नाही, घराचा बाहेर मरण नाही, वरती नाही, खाली नाही, जमिनीत नाही, आकाशात नाही, देवाकडून नाही, कोणत्याही अस्त्राकडून नाही. आणि
दिवसा नाही रात्री नाही, असं किती शक्य होतं ते सर्व त्याने सांगितलं. ब्रह्मदेव सर्व हा तथास्तु 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 म्हणत गेले. कशाला म्हणजे सुरुवातीला त्याने केला होता की भगवान ब्रह्म आपण ज्याला सृष्टी केला, आपल्याकडून जे काय जगात सृष्टी आहे, भूतेभ्य त्वद्विसृष्टेभ्य मृत्युर्माभून मम प्रभो. ब्रह्मदेव तुमच्याकडून सृष्टी झालेला कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्राणीकडून मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे. त्यांनी मनात विचार केला माझ्याकडून न सृष्टी झालेला माझाच जन्म दिला माझा बाप विष्णू आहे, तो बघून घेईल. प्रल्हाद वाढत होता 1-2 वर्षाचा, पण मुलामध्ये मिसळायचा नाही. राजमहालामध्ये कुठे तर जाऊन बसायचा आणि बसून तिकडून सांगायचं. केव्हा केव्हा तर हसत होता, केव्हा केव्हा तर रडत होता, केव्हा तर नाचत होता. बसला की बसत 8-8 तास उठतच नव्हता. अर्थात त्याने हे सर्व आईच्या गर्भात शिकला होता. संदर्भ जेव्हा हिरण्यकशिपू तपस्येला गेला त्यावेळी हिरण्यकशिपूच्या राज्यध्वस्त करून टाकतो म्हणून इंद्राने आक्रमण केला. जे हाताला असुर भेटत होता त्याला मारायला सुरू केला. त्यावेळी हिरण्यकशिपूची बायको कयाधू कसं तर माझ्या बाळाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून दुसऱ्या मार्गाने ते बाहेर निघाले. पण तिथे समोर इंद्र आला. तिला त्याचा केस पकडून त्यांनी खड्गवर केला. तिथे नारद प्रत्यक्ष झाले. काय रे इंद्र, एक अबला स्त्रीला मारत आहे. इंद्र सांगतो अबला स्त्री नाही, हिच्या पोटात ज्युनियर हिरण्यकशिपू आहे. एका हिरण्यकशिपूला आम्ही सांभाळू शकत नाही, आज दुसरासुद्धा आला तर दोघांना कसं सांभाळू. नारद सांगतात हा ज्युनियर हिरण्यकशिपू नाही, हे अत्यंत सात्विक जीव आहे, हिला मारू नकोस. मी माझ्या आश्रमाला घेऊन जातो, तिचं पोषण करतो. म्हणून नारद आपल्या आश्रमात कयाधूला घेऊन गेले. 3ऱ्या महिन्याच्या नंतर 4थ्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मेंदूची वाढ व्हायला सुरू होते. गर्भात असलेली त्या संतानाचा तेव्हापासून तो प्रत्येकाला ओळखतो. म्हणून आमच्या शास्त्रात काय सांगितलं आहे, त्या दिवसापासून पत्नीला नवऱ्याने आपला आईसारखं व्यवहार केला पाहिजे. आईच्या जोडी कसे व्यवहार, अर्थात पतिपत्नी एकांतात काही तर वार्ता करतात, काही तर बोलतात, काही तर मनोविकृतीचा व्यवहार करू शकतात. पण 4थ्या महिन्यापासून हे करू नये. तुम्ही ह्या 4थ्या महिन्यापासून तुम्ही जे काय व्यवहार करणार, जे काय सांगतो, काय काय व्यवहार करणार ते सर्व मूल शिकतो. म्हणून आमच्याकडे 4थ्या महिन्याला सीमंतोन्नयन म्हणून संस्कार आहे. त्या सीमंतोन्नयन संस्कारात त्याला स्वतः त्याचा नवरा एक कंगवा घेऊन इथे असलेले आज्ञाचक्रात असलेले जे काय मेंदूमध्ये ग्रहण करणारा तो नस आहे, तो नस इथे घेऊन जाऊन ब्रह्मरंध्राला जोडतो. म्हणून सीमंतोन्नयन, इथून इथे असा केस काढत त्या कंगवाने त्याला मेंदूपर्यंत ते नस जोडायचं काम
सीमंतोन्नयन संस्कार आहे. पूर्वी हे संस्कार रानडुक्करच्या जे काय रानडुक्करच्या नाही, रानात एक तऱ्हाचा प्राणी भेटते, त्याच्या शरीरावर इतके मोठे मोठे काटे असतात, काटेदार एक प्राणी आहे, त्याच्या काटा घेऊन आणि इकडेच्या नस दाबून नंतर वर करण्याचा संदर्भ होता. आज तो भेटत नाही, म्हणून आम्ही कंगवाने ते संस्कार करतो. अर्थात आज्ञाचक्रातून निघालेला ब्रह्मरंध्रात पोचलेला तो नस आजपासून सर्व त्याच्या कानात जे पडतो आणि तो आईच्या डोळ्यातून बघतो, तो आईच्या कानातून ऐकतो, आईच्या मनातून अनुभव करतो, आईच्या बुद्धीतून तो चिंतन करतो. म्हणून आमच्याकडे सांगितलेलं आहे, 4थ्या महिन्यापासून गरोदर स्त्रीचा तपस्या सुरू. त्या दिवसापासून त्याने भागवत, महाभारत, हरिवंश असे चांगले ग्रंथ अध्ययन केले पाहिजे. अनेक अश्लील ग्रंथ वाचन केले, कादंबरी वाचन केले, ते केले, हे केले, मुलगा तसाच होणार. मुलाला काय बनवायचं की तपस्या सुरू 4थ्या महिन्यापासून. हे सायकॉलॉजी भागवत तुम्हाला शिकवायचं. ह्याचं संपूर्ण विवरण, तंतोतंत विवरण तुम्हाला वात्स्यायनाचा कामसूत्र म्हणून ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये गर्भात असलेल्या शिशुला कसा वाढवायचा, कसा वातावरण निर्माण करायचं, गरोदर स्त्रीचा कोणत्या खोलीत ठेवला पाहिजे, कोणत्या लोकांना भेटायला नाही भेटायला पाहिजे, भेटला पाहिजे, हे सर्व विचार तुम्हाला त्या ग्रंथात भेटतात. ग्रंथ हा सुद्धा उपलब्ध आहे. नारदाने सर्व शास्त्र शिकविला. केव्हा केव्हा तर 7 महिने झाले, 8 महिने झाले, काही अजून दमत होते, बसली त्याला झोप येत होता, पण आतला तो शिशु जागृत. नारदाने सांगितलं, कळलंय काय रे? पोटातून हां हूं म्हणत होता. अर्थात जन्माच्या पहिल्या दिवसापासून सर्व शास्त्रांचा ज्ञाता प्रल्हाद. म्हणून मुलांचा जोडी जो खेळत नव्हता, राजमहालात कुठेतरी बसायचा, काहीतरी विचार करायचा, भगवंताचे विचार करायचा, भगवंताची लीला आठवण आली, हसत होता, भगवंताचं रूप आठवण आला नाही, प्रयत्न केला तर डोळ्यापुढे भगवंताचं रूप येत नाही, दुःखाने रडत होता. भगवंताचा जवळ आले, भगवंताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, नाचत होता. पण लोकांनी ह्या व्यवहाराला हा वेडा आहे म्हणून नाव दिलं. जेव्हा 2-3 वर्षाचा होता, हिरण्यकशिपू वापस आला. 1 वर्ष बघितला, 2 वर्ष बघितला, 5व्या वर्ष चालू होता. जेवायला बसायचा नाही, अत्यंत आग्रह केला तर 2-4 खायचा, की हा ते केव्हा केव्हा रात्री भर बसायचं. वडिलांनी विचारलं, अरे चांगला मुलगा उत्पन्न झाला, पण वेड्या मुलाला कसं वाढवायचं? त्यांनी आपले गुरु शुक्राचार्यांना आमंत्रण दिलं. शुक्राचार्य आले, त्यांच्या समोर त्याने आपलं दुःख व्यक्त केलं. माझा मुलगा वेड्यासारखे तो व्यवहार करतो. शुक्राचार्याने सांगितलं, त्याच्या उपनयन कर, म्हणजे हे सगळे दोष निघून जातात. आमच्याकडे सुद्धा जे मुले अत्यंत खोडकर असतात, त्यावेळी 5व्या वर्षी त्यांचा मुंज करून टाकायचा. त्याचे उपनयन म्हणजे दुसरा जन्म. कोणत्या नक्षत्रात जन्म घ्यायचा मुलाच्या हातात नाही, आईबापाच्या हातात नाही. पण कोणत्या चांगल्या नक्षत्रात उपनयन केला पाहिजे तो आईबापाच्या हातात आहे. अत्यंत उत्तम मुहूर्तात जेव्हा उपनयन करतो आम्ही,
जेव्हा गुरूंकडून उपदेश भेटतो तो दुसऱ्या जन्माचा मुलगा द्विज म्हणून त्याला नाव येतो, द्वितीय जन्म म्हणून. त्या द्विजाला अत्यंत श्रेष्ठ गुणाने तो युक्त होऊन अत्यंत आदर्श व्यक्ती होऊ शकतो योग्य रीतीने उपनयन केला तर. उपाय आहे, प्रोसिजर आहे, पण ते प्रोसिजर उपाय योग्य रीतीने झाले पाहिजे. तसे जाणकार पुरोहित पाहिजे, तसे जाणकार आईवडील पाहिजे, तसे जाणकार परिस्थितीत त्या मुलाला वाढ झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं उपनयन नाही. त्यावेळी उपनयन म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम, मजा केला, सर्व आले, जेवण गेले, नाही. उपनयन म्हणजे मुलाला गुरुच्या घरी जाऊन सोडून टाकायचं. पुढच्या 12 वर्ष त्या मुलाला घरी बोलवायचं नाही. वाल्मिकी रामायणात वर्णन येतो की वाल्मीच्या ऋषी आश्रमात राम आणि लक्ष्मण कसे शिकत आहेत. आला तरीसुद्धा विश्वामित्र सांगतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे सांगतो म्हणून तुम्ही ऐकून घ्या, पण त्याची भेट तुम्हाला होणार नाही. इतका स्ट्रिक्ट होता. 12 वर्ष गुरूंच्या छायेतच वाढला पाहिजे. आईवडिलांचा मोहगी सर्व बाजूला ठेवून. म्हणून आजचे विद्यार्थी विद्वान होत नाही. कशाला? आईवडील तर जोली म्हणजे मोबाईल आहे, रोज त्यांचं कनेक्ट होतो आणि तिथून काय रे बाळा, कसा जावा, कसा आहे, चांगला आहे की नाही, जेवला की नाही, ते केलं नाही, हे केलं नाही, हे सर्व सुरू. म्हणून आता अभ्यासात मन जात नाही. म्हणून आजच्या गुरुकुलात प्रल्हादसारखे व्यक्ती तयार होत नाही. मी तितकं दूर, तुमचा आश्रम हिमालयात, आणि मी तितकं दूर पाठवणार नाही. त्यांनी सांगितलं एक काम कर, माझे 2 मुले आहेत, षंड आणि अमर्क, त्यांना मी पाठवतो. तुझ्या गावाचा बाहेरच दूर नाही एक गुरुकुल सुरू करू दे, तिकडे तुझ्या मुलाला पाठव. त्यावेळी त्याने होकार दिला. 5व्या वर्षी प्रल्हादाचा उपनयन झाला. शास्त्रात नियम आहे, सर्वसामान्यतः 7व्या वर्षी उपनयन, 7व्या किंवा 8व्यामध्ये उपनयन करायचं. बुद्धिमांश्चेत पंचमे वर्षे उपनयनम असं सांगितलं आहे. आमचे जे काय स्वामी, जे सत्यात्मतीर्थ स्वामी मागे ज्यांचा फोटो आहे, ते आमच्या गुरूंच्या मुलीचे पूर्वाश्रमात ते मुलगे, त्यांच्या जन्मापासून मी बघितलेलं आहे की लहानपणीपासून खेळण्यात रस कुठेच नाही त्यांना. जप करायचं, देवापुढे बसून काहीतरी चिंतन करायचं, देवापुढे बसून अध्ययन करायचं, जप स्तोत्र म्हणायचा. म्हणून त्यांच्या वडिलांनी आणि आजोबाने निश्चय केला 5व्या वर्षी उपनयन करा आणि गुरुकुलात सोडून टाका, आई वडिलांकडून दूर. उपनयन झाला. पहिल्या दिवशी हिरण्यकशिपू त्याला बोलवलं, षंडम आणि अमरकाला बोलवलं. तुमच्या गुरुकुलात देवाचं नाव यायचं नाही, तुमच्या गुरुकुलात धर्माचे विचार व्हायचंच नाही, तुमच्या गुरुकुलात देव धर्म याचा मागमूससुद्धा असू नये. पैसे कैसे कमवायचं, शत्रूवर आक्रमण कसे करायचं, कसे श्रेष्ठ होण्याचा, दुसऱ्यांचा वरचढ करण्याचे प्रयत्न कसे करायचा, युद्ध कसं करायचं, हे सर्व शिकवा.
ते प्रल्हादाला सर्व शिकवू लागले. प्रल्हाद बरोबर क्लास लिहून बसत होता. जे काय शिकवित होते ऐकत होता. परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिला, 100% मार्क्स. हे सर्व गुरुच्या विषयी अनादर करू नये. हे काय गुरु शिकवतात मला पसंत नाही आणि ही विद्या मला नको आहे, हे वातावरण मला नको आहे, पण अनिवार्य आहे, तरीसुद्धा हे गुरु आहेत, गुरूंना अपमान करू नये. म्हणून अत्यंत विनयाने तो राहायचा. 1 वर्ष झाला. त्याने झेंडामर्कांना विचारलं. त्याने सांगितलं नाही, आम्ही जे काय शिकवितो तो शिकतो. हिरण्यकशिपूने बोलावून घेतला. सिंहासनावर बसला होता. मांडीवर प्रल्हादाला बसवून घेतला. प्रल्हाद, जीवनामध्ये मोठा उद्देश काय असला पाहिजे? तू काय शिकला आहे ना, मला सांग. त्याने वडील, हित्वात्मका अंधकापम हित्वात्मपातम ग्रहमंधकूपम वनम गतो यत हरिमाश्रयेत. प्रल्हादाने सांगितलं, वडील, हा संसारच अत्यंत वाईट आहे. संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मदाचा ह्याचा वाढणारा व्यक्ती केव्हाही मोठी साधना करू शकत नाही, भगवंताची साधना करू शकत नाही, भगवत प्राप्ती करू शकत नाही. माझ्या मते हा अंधकूपामध्ये पापाच्या विहिरीमध्ये आम्हाला टाकणारा हा संसार सोडून गृहम अंधकूपम वनम गतः, चांगल्या आश्रमात जाऊन तिकडे भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, भगवत भक्तीची साधना करली पाहिजे. तेच हा जीवनाचा मुख्य उद्देश. प्रल्हादाचा प्रत्येक शब्द हिरण्यकशिपूला वासट होता. कोणी चाकू घेऊन त्याचा छातीवर मारत आहे. देवाचं नाव नको म्हणून मी बुरकुल काढला आणि संसार, युद्ध, राज्य, अधिकार हे उद्देश असले पाहिजे जीवनाचे, हे शिकायला सांगितलं होता. पण हा सांगतो देवाचा अधीन जा. जो विष्णू माझा अधीन विष्णू शत्रू आहे, तर त्याच्या हा उपासक आपल्या जो मांडीवर बसला होता त्याला उचलला आणि फेकून दिलं. चंडामर्काला बोलवलं. ते दोघे गुरु कापत होते. हे शिकवायला सांगितलं होतं तुम्हाला, हेच शिकवायला तुम्हाला मी पगार दिला, हे शिकवायला तो नवीन गुरुकुल काढून दिला तुम्हाला. त्यांना उत्तर देण्याचं धैर्यच झालं नाही. पण खाली फेकले गेले. प्रल्हाद उठला. पुढील गुरुंना तुम्ही कशाला दोष देता? हा जी भक्ती आहे हे कोणत्याने शिकवण्याने येत नाही. भक्तीसाठी वातावरण निर्माण करू शकतात. भक्ती आतून आली पाहिजे. प्रेम मनातून असतो. प्रेम कोणत्या दुकानात भेटत नाही. भगवंतावर प्रेम तो वातावरणाकडून आला पाहिजे. पण आमच्या गुरुकुलात हे काय शिकवत नाहीत. आमच्या गुरुकुलात देवाचं नाव घेणं हा मोठा अपराध आहे. त्यांनी तुम्ही जे सांगेल ते शिकवलं, पण मी तो शिकला नाही. त्यांना दोष देऊ नका. प्रत्येक प्रल्हादाचा शब्द हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधित करत होतं. त्यानंतर षंड आणि अमरक स्वतः सुधारले. सांगतात, राजा, अजून 1 वर्ष आमच्याकडे त्याला द्या. इतका दिवस राजकुमार म्हणून आम्ही त्याला काही जोर जबरदस्ती केली नाही आणि काही केलं नाही. राजकुमार म्हणून आम्ही मर्यादेने त्याला बघितलं. आत्ता रोज मारून मारून ह्याच्या मनात जे काय विष्णू भूताचा संचार झालेला आहे
तो भूत काढून देऊ. देव म्हणजे हिरण्यकशिपू, उपासना म्हणजे हिरण्यकशिपूची, हे त्याच्या मनात आम्ही रुजवून टाकतो. चिंता करू नका, अजून एक गोष्ट आमच्याकडे पाठवा, घेऊन जा या पिशाच्याला. तिकडे गेल्यानंतर प्रल्हादाला शिव्या देणे, जोर जबरदस्ती करणे, त्याला मारणे, त्यानं शक्यच झालं नाही. नाही ऐकलं तर आम्ही रागवतो, आम्ही सांगितलेले काम नाही केलं तर आम्ही त्याला दोष देतो, त्याला मारतो. पण प्रल्हाद नियम परिपालक. भागवत सांगतो, भगवत भक्त शास्त्राचे नियम, प्रत्येक नियम पाळतात. आणि नियम आहे गुरूंना दुःखी करू नये, गुरूंना त्यांच्या विरुद्ध जाऊ नये. गुरूंचे विचार वेगळे असले तर मनात ठेवलं पाहिजे. संदर्भाला तर गुरूंना माझा विचार असा आहे, तुमचा विचार माझा विचार जुळत नाही, सांगायला काही हरकत नाही. पण सांगण्याची एक रीती असते, क्रम असतो. सर्वांचा पहिला हजर पाठाला जे सांगतात 100% उत्तर द्यायचं. ते काय सर्व करत होता, ते काय शिकवत होते सर्व ऐकत होता, एक दिवस सुद्धा अब्सेंट नाही. त्यांना वाटला आता हा सुधारला. वाटल्यानंतर एकदा काय झालं, त्यानं वर्णलोकामध्ये एक विशिष्ट यज्ञाला पुरोहित म्हणून त्यांना आमंत्रण भेटला. षंडामर्काने हिरण्यकशिपूच्या त्याची अनुमती घेऊन एक मोठा शिष्याला संपूर्ण गुरुकुलाची जबाबदारी देऊन आणि त्याला 2 महिन्यात आम्ही येतो, सर्व व्यवस्थित केला पाहिजे, सर्व व्यवस्थित शिकला पाहिजे. पण योगायोगाने जो मॉनिटर होता तोच अभ्यासामध्ये लक्ष नव्हता त्याचा. गुरु गेले गावाला, सर्व शिष्य केअर ऑफ ग्राउंड, सकाळ दुपारी संध्याकाळी खेळायचं. गुरु करत नाही, गुरूंना माहीत नाही, गुरु अब्सेंट आहेत. गुरु असताना खिडकीतून उडी मारून जाणारे मुले तेव्हा गुरु नसेल तर अभ्यास करतात का? प्रल्हाद बघितला, 1 दिवस बघितला, 2 दिवस बघितला, 4 दिवस बघितला. त्यानंतर प्रल्हाद सांगतो हे ठीक नाही, सर्वांना बोलवतो, या इकडे या. सर्व प्रल्हादावर प्रेम करायचं. कशाला म्हणजे प्रल्हाद त्यांच्याजवळ मित्रता ठेवायचं. सर्व येऊन बसले. त्यांनी सांगितलं व्यर्थ कशाला जीवन नष्ट करता, आम्हाला शिकायला वेळ फार कमी भेटतो. आयुर्वर्षशतं नृणां परिमितं रात्रौ तदर्धंगतं तस्यार्धस्य परार्धदास्य पतनं बालत्व वृद्धत्वयोः शेषं व्याधि वियोग दुःखरहितं दुःखसहितं. 100 वर्ष आयुष्य मला आहे. 50 वर्ष झोपेमध्ये आलस्यामध्ये निघून जातात. रात्री 9-10 वाजले, परत 8-10-12 तास झोपेत विश्रांतीत जातो. 50 वर्ष मेहनत झाले. बालपणाचे 12-13 वर्ष, तेव्हा मन लागत नाही. त्यावेळे खेळ आपला मनाला जे व्यवहार. आणि वृद्धापकाळाचा जेव्हा बॅडरिडन होता तेव्हा काही करू शकत नाही. आम्हाला सुख अनुभव करण्यासाठी आणि शिकण्यासाठी, घरधंदा करण्यासाठी, घर तयार करण्यासाठी, संसार पाळण्यासाठी आम्हाला भेटतात फक्त 25 वर्ष. प्रल्हादाने गणित करून सांगितलं. त्या 25 वर्षात लग्न करायचं, मुलांना वाढवायचं, नोकरी करायची, ते करा, हे करा, ते करा. त्यानंतर अनेक रोग, मानसिक शारीरिक रोग, त्याच्यामध्ये 25 वर्ष
कसे निघून जातात माहीत होत नाही. परत मरताना हात खाली. ना भागवताचं ज्ञान, ना वेदाचं ज्ञान, ना ब्रह्मसूत्राचं ज्ञान, ना भगवद्गीतेचं ज्ञान. अरे अजून शिकवायचं राहिलं मिळलं. शिकायचं राहून गेलं. दुसरे सर्व शिकले या जन्मात खतम. फक्त तत्त्वज्ञान पुढच्या जन्मात कंटिन्यू होतो. म्हणून तुम्ही कशाला खेळात वेळ व्यर्थ करता? 1 मिनिट व्यर्थ करू नका. देवाच्या विषयी तुम्ही समजून घ्या, ज्यामुळे तुम्हाला सुख भेटेल. तेव्हा काही मुलांनी विचारलं की गुरु जे उपदेश देतात तेच शिकले पाहिजे, पण आमच्या गुरु देवाच्या विषयी सांगतच नाही. तू देवाच्या विषयी सांगतो, आम्ही कशाला शिकू? पहिला क्रांतकारी प्रल्हाद सांगतो, गुरुक्तमपि न ग्राह्यम यदर्थे अनर्थकल्पनम. उद्या गुरुजीने सांगितलं शिष्याला, जा रे 2 बाटली आण, 1 बाटली तू घे, मी घेतो. हे ऐकले पाहिजे का? हे गुरु आज्ञा पालन केले पाहिजे का? नाही. यदर्थे अनर्थकल्पनम. शास्त्रविरुद्ध गुरु बोलत असेल तर गुरुची सुद्धा ऐकायचा नाही. जो शास्त्रानुसार आहे फक्त तेच गुरूंचा ऐकला पाहिजे. आई असो, वडील असो, कोणी असो, शास्त्रविरुद्ध कोणी बोलणार असला तर तो आमचा आदरणीय व्यक्ती नाही. व्यवहाराला आदर दाखवा, पण त्यांच्या तुम्ही मनात ऐकू नका, माझा ऐका. प्रल्हादाची वाणी इतकी प्रासादिक होती. तो 2 महिन्यात सर्व देवावर भक्त झाले. सर्व गोपीचंदन मुद्रा धारण करू लागले. सर्वांनी शिखा सोडले आणि सकाळी दुपारी भगवंताचं ध्यान, भजन, कीर्तन सर्व चालू. 2 महिने झाले. षंडामर्क आल्यानंतर आश्रमाच्या जवळ येतात. त्यांना शब्द ऐकू लागले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे शब्द त्यांच्या कानात पडला. त्यांनी विचार केला, हिरण्यकशिपूच्या राज्यात हरे राम कुठून आला? त्यांनी समाधान करून घेतलं की दूर प्रवास करून घरी आल्यानंतर सुद्धा मी गाडीतच बसला आहे म्हणून थोडा डोका असं गरगर करत असतो. म्हणून 2 महिने आम्ही तिकडे देवयज्ञामध्ये आहे म्हणून तेच आम्हाला ऐकू असेल म्हणून समाधान करून घेतलं. जेव्हा आश्रमात येतात, गेटच्या आत आल्यानंतर बघतात एक विष्णूची मूर्ती स्थापन केली गेली आहे आणि सर्व त्याच्या भोवती हरे राम करत नाचत आहेत. ते थक्क झाले. दुसऱ्या मिनिटात त्यांना भय वाटला. हे जे काही इथे चाललं आहे, हिरण्यकशिपूच्या कानात पडला तर आम्हाला तो मारून टाकतो. म्हणून त्यांनी त्या व्यक्तीला, जे काही मुले नाचत होते, एका व्यक्तीला पकडला, सोड चप. पण त्याला स्पर्श केल्याने त्याचे भक्तीचा करंट गुरुमध्ये सुद्धा आला. ते सुद्धा हरे राम नाचू लागले. पण तो थोडा समाधान झाल्यानंतर ते पळत हिरण्यकशिपूकडे आले. हिरण्यकशिपू, आम्हाला ह्या कामातून काढून टाका. आम्ही प्रल्हादाला शिकवू शकत नाही. प्रल्हाद बिघडला इतका नाही, सर्व मुलांना बिघडून टाकला आहे. हे जे काय घटना झाली ते त्याने सर्व स्पष्ट सांगितलं. हिरण्यकशिपूने सांगितलं, त्या प्रल्हादाला बोलवा. प्रल्हादाला अत्यंत विनयाने वडिलांना नमस्कार केला. त्याच्यावर फार मोह होता हिरण्यकशिपूचा. त्याने त्याला आपल्या मांडीवर घेतला आणि प्रल्हाद, मला राग येण्यासारखा व्यवहार करू नकोस. मला सांग, जी विद्या शिकली पाहिजे, जी विद्या शिकल्याने जन्म सार्थक होतो, ती विद्या कोणती?
प्रल्हाद सांगतात, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम्. वडील, भगवंताच्या विषयी वारंवार श्रवण करणं, गुरूंच्या भक्तांच्या तोंडातून वारंवार त्या एकच भागवत वारंवार ऐकलं पाहिजे. त्यानंतर ते मनात रुजून दुसऱ्यांना उपदेश दिला पाहिजे. श्रवणम कीर्तनम, कोणाचा? विष्णूच्या विषयी श्रवण करा, विष्णूच्या विषयी दुसऱ्यांना बोला आणि मनात बसलं की त्याचं स्मरण करा आणि गुरुची सेवा करा, पादसेवनम, आणि त्या भगवंताची अर्चना करा षोडशोपचार पूजाने, त्याला प्रदक्षिण नमस्कार करा. अर्चनम वंदनम दास्यम, मी भगवंताचा दास आहे म्हणून भगवंताचे जे सर्व काम आहे मीच करतो, त्याची सेवा करा. त्याला मित्र म्हणून माना. संकट आला तर त्याला नाही, माझा शेवटी माझा मित्र आहे, बघ देव असा संकट आला आहे, मला वाचण्याचं तुझं काम सांगा. तू इकडेच देव आहे, कुठे दूर नाही, त्याच्याशी वार्ता करा, त्याच्याशी संवाद साधा आणि नंतर सांगा, भगवंत मी अत्यंत सामान्य, तुम्ही अत्यंत सर्वश्रेष्ठ, नाहम करता हरि करता तत्पुजा कर्मजा अखिलम, मी स्वतंत्र करता नाही, स्वतंत्र करता करविता मी नाही, भगवंतच स्वतंत्र करता आणि करविता आहेत. हे भगवंत, तुम्हीच स्वतंत्र करता करविता आहात. तुमच्या शरणात मी आला आहे. तुम्ही जे प्रेरणा करणार, जे काय शिक्षण देणार, मी ऐकणार, ते आचरणात आणणार. असे भगवंताच्या शरणात जाणे म्हणजे आत्मसमर्पण. एक एक वाक्य हिरण्यकशिपूला मुष्टीने छातीवर कोणी मारत त्याचं वाटत होतं. जेव्हा श्लोक संपला, प्रल्हादाला उठवला, फेकून दिला. हे शिकायला मी सांगितलं होतं. नाही, तू आमच्या कुळाचा एक मोठा व्रण आहेस, आजच्या भाषेत कॅन्सर आहेस तू, आमच्या कुलालाच तू नष्ट करणार. देव श्रवण म्हणजे त्याचं ध्यान, हे काय सर्व काय सांगत आहे. नाही, आज तुला मी जिवंत ठेवणार नाही. म्हणून त्याने सांगितलं, तोच स्वतः सिंहाच्या हातून उतरला, आपला खड्ग घेतला. सर्व घाबरले. आत्ता प्रल्हादाचा शिर उडणार. त्यांनी आपल्या जिया खड्ग बघून देवता थरथर कांपत होता. त्याच्या खड्गाने भीतीने नवग्रह देवता त्याच्या घरी भांडी धुण्याचं काम करत होते. त्याच्या घरी दिक्पालक देवता त्याच्या सिंहासनावर चढण्यासाठी तो वाकून बसत होता. त्याच्यावर पाय ठेवून तो वरती तार होता. तो खड्ग घेऊन तेव्हा प्रल्हादाला मारायला, प्रल्हाद डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करू लागला. खड्ग त्याच्या डोक्यावर पडला, ठण म्हणून आवाज आला, खड्ग तुटला. हे अत्यंत आश्चर्य. अजून तोला राग आला, जा रे ह्याला मारा, हत्तीचा खाली तुडवा. आले, प्रल्हाद मेलाने हत्तीचा पाय तुटला. पर्वतातून खाली पाडवा, त्याला पर्वतातून खाली ढकलून दिलं. पण ज्या पर्वताच्या दुसऱ्या भागात तो पडला, तो पर्वत 2 भाग झाला. प्रल्हादाला थोडा खरोचसुद्धा आला नाही. स्वतः कैयादूकडे सांगून हातात देऊन, तुझ्या मुलाला विष पाजव. पण तो विष अमृत झाला.
समुद्रात फेकला तर वापस आला. संरक्षिता रक्षती यो हि गर्भे, गर्भात आम्हाला संरक्षण करणारा, त्या शिशूला संरक्षण करणारा भगवंत भक्ती असेल तर सर्वत्र आमचं संरक्षण करतो. त्याला काही संशय नाही. भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे. रोज रोज हिरण्यकशिपू वेडा झाला. ह्याला कसा मारू, ह्याला कसा मारू, ह्याला कसा मारू. त्याची बहीण होलिका प्रल्हादाला घेऊन आगीवर बसली, ती जळून झाली, प्रल्हादाला काय झालं नाही. एका दिवशी प्रल्हादाचं पुढे येऊन सांगतात, प्रल्हाद, कोणाच्या आश्रयातून तू माझं शत्रुत्व करत, माझं शत्रुत्व करत आहे सांग. तुला आश्रय देणारे कोण? माझ्या विरोध करण्याची शक्ती तुझ्याकडून कुठे आली? किती उपाय केला तर तू मरत नाही, ही शक्ती कुठून आली? प्रल्हाद सांगतात, वडील, ज्या व्यक्तीने तुम्हाला शक्ती दिली, तुम्हाला राजा बनवलं, तुम्हाला त्रिलोकात मोठे पराक्रमी म्हणून तुम्हाला ती शक्ती ज्या व्यक्तीने दिली आहे, तोच व्यक्ती, तोच भगवंत मला ती शक्ती दिली आहे. तुमच्या जे काही शास्त्रविरुद्ध व्यवहार आहे त्याचा विरोध करण्याची शक्ती मला भगवंताने दिली. तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला मी मानतो, पण तुम्हाला अनादर करत नाही, पण तुमचे विचार मला मान्य नाही. देव 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 म्हणतो, हा देव कुठे आहे रे? सर्वत्र, सर्वत्र आहे, सगळ्याकडे आहे. सगळ्याकडे म्हणजे सर्वत्र कोण असतो? वायुदेवात आहे. ते वायुदेव कुठे आहे? सर्वत्र आहे. यदि स सर्वत्र कस्मात स्तंभे न दृश्यते, तो सगळीकडे आहे तर ह्या कंबेत, मला समोरच्या कंबेत कशाला दिसत नाही? वडील, मला दिसत आहे. हिरण्यकशिपूने विचार केला की सर्वत्र मी सर्व देऊळ तोडून टाकला, सर्व ब्राह्मणांना मारून टाकला, आश्रय न मिळाल्याने तो विष्णू माझ्या घरी खंबेत राहून माझ्या मुलाचा मन ते वाईट करत आहेत म्हणून समजला. जोराने आपल्या गदेने तेव्हा मारला. खडखडल असा आवाज आला, खडखडल असा आवाज आला आणि त्या खंब्यातून न मृगम न मानुषम सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिंच भूतेषु कलेषु दर्शयन. स्वतःचा, बाळाचा, भक्ताचा, प्रल्हादाचा वाक्य सत्य करण्यासाठी भगवंत स्तंभातून प्रत्यक्ष झाले. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेव त्याचे मुलगा, त्याने दिलेलं वरसुद्धा तोडायचं नाही, म्हणून मनुष्याकडून मला मृत्यू नको, प्राणीकडून मला मृत्यू नको. अर्ध मनुष्य अर्ध प्राणी, कटीपर्यंत मनुष्य, त्याच्यावरती सिंह. आणि वेळ दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळची वेळ. संध्याकाळ, दिवस नाही, रात्री नाही, मध्ये वेळ. त्यांनी त्या नृसिंहाला बघून हिरण्यकशिपू 6 पाऊल मागे सरकला. जगदेकवीर तो भयभीत झाला. नंतर नरसिंहाने त्याला पकडलं. जेव्हा नरसिंहाने हिरण्यकशिपूला त्यांच्या नखातून पकडून वरती उचलला, पूर्ण आकाश हाऊसफुल, सगळे देवता बघायला आले होते. कृष्ण नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय चालू होता. नरसिंहाने बघितलं, सूर्यास्त, अर्ध सूर्य मावळलेला आहे, अर्ध सूर्य अजून बाकी आहे. याला संध्या म्हणतात, संध्याकाळ म्हणतात. त्याच्यासाठी अजून 2 मिनिट बाकी आहे. म्हणून नरसिंहाने त्या हिरण्यकशिपूला सोडला. तो दुसऱ्या अर्ध्या आकाशात दैत्य असुर ते जय जयकार करू लागले.
हो नरसिंहातून तर मुक्त झाला, आता नरसिंहाचा काय चांगला नाही, म्हणून हिरण्यकशिपू ज्याचा चोरू चला. योग्य वेळी त्यांनी त्याला पकडला आणि घरचा आत नाही, घरचा बाहेर नाही, घरचा ओलांड्यावर नरसिंह बसले आणि स्वतःचा मांडीवर त्याला घेतला. कोणत्याही आयुधाने, सजीव वस्तूने मरण नको, निर्जीव वस्तूने मरण नको. जगात त्यातला कोणता वस्तू भेटू शकतो? एका तर निर्जीव वस्तू, एका तर सजीव वस्तू. पण देवाने आमच्या शरीरात सजीव आणि निर्जीव दोन्ही असलेले दोन वस्तू ठेवला आहे, केस आणि नख. केस वाढतात, कापला तर त्याच्यामध्ये जीव नाही, काही रक्त येत नाही. नख वाढतात, निर्जीव नाही, वाढतात म्हणून सजीव आहेत, पण त्यांना कापला तर रक्त येत नाही, काय होत नाही. म्हणून त्याने आपल्या नखाने त्याचं पोट फाडून टाकलं. फाडल्यानंतर 2 ताडवृक्ष इतकं रक्त वरतेपर्यंत वरती गेला, रक्ताचा थारोळा. ते रक्त त्यांच्या केसावर पडून, सिंहाचा तोंडा पूर्ण केस असतो, केसावर पडून रक्तमय झाला. म्हणून त्रिविक्रम पंडिताचार्य म्हणून आहेत, ते वर्णन करतात. उदय रवी सहस्र ज्योतितम वृक्षभीक्षम प्रलय जलदिनादम कल्पकृत वन्यवृत्तम विपुवक्षच्छेद रक्तोक्षितांगम प्रणतभयानंतम नारसिंहम नमामि. अत्यंत क्रोध, डोळे लाल लाल, जीभ बाहेर काढलेले आणि त्याच्या पोट पाडून त्याच्या जे आतडी होती, आतडीला मालासारखं आपल्या गळ्यात घातलं. अजून अत्यंत भीकर. सर्व घाबरले. ब्रह्मादी सर्व देवता आले, यक्ष राक्षस गंधर्व किन्नर सिद्ध साध्य पितृ सर्व आले. पण अजून नरसिंहाचा क्रोध कमी होत नाही. सर्व स्तोत्र करू लागले, कमी झाला नाही. हाच क्रोध वाढत गेला तर प्रलय होणार, ही भीती देवतांना होते. नंतर ते लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मी ये, तुझ्या नवऱ्याचा क्रोध कमी कर. लक्ष्मीला माहीत होता आज प्रल्हादाची स्तुतीनेच नरसिंह शांत होणार आहे. म्हणून त्याला माहीत होता, अरे माझा नवरा इतका रागीट नाही आहे, तो दुसरा कोण असेल, मिळणार जा. माहीत असून जर लक्ष्मी आली नाही, तेव्हा ब्रह्माने प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हाद, तुझ्यासाठी हा अवतार आहे, जा भगवंताला शांत कर. प्रल्हाद देवाच्या पुढे आला. ब्रह्मादयसुरगणा मुनयोत सिद्धा सत्यैकतानमतयो वचसां प्रवाहैः. भगवंत ब्रह्माने मला आपल्याकडे स्तोत्र करायला पाठवलं आहे. ब्रह्मादी देवता, अत्यंत ज्ञानी, अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती, अनेक वेदमंत्राने वचसां प्रवाहैः, वेदमंत्राच्या प्रवाहाने आपली स्तुती केली आहे, तरीसुद्धा आपला क्रोध कमी नाही झाला. मी सामान्य बालक काय स्तोत्र करू शकतो? विनय बघा, ज्याच्यासाठी भगवंत अवतार घेतले. ब्रह्म सांगतात तुझी प्रार्थने भगवंत शांत होणार आहे. माझा करता असला तर कॉलर टाईट करून हां मी ग्रेट नाही. भक्त केव्हाही अहंकार करत नाही. सांगतो मी काय करू शकतो, एक दैत्य बालक, मला भगवंत आपल्याविषयी किती काय माहीत आहे, तरीसुद्धा मला धैर्य आहे, तुमचा क्रोध शांत होणार. कशाला? म्हणजे तुम्हीच आई वडील आहात. माता नरसिंहश्च पिता नरसिंह सखा नरसिंहश्च सकलम नरसिंह. माझं सर्वस्व तुम्ही माझे वडील आहात. वडिलाला कितीही क्रोध आला असेल, वडिलाला आईला कितीही क्रोध आला असेल, लहान मुलगा धावत येऊन आई आई वडील वडील त्यांच्या येतात, त्यांचा क्रोध सर्व नष्ट होतो. मी बालक, मी आल्यानंतर तुमचा क्रोध शांत होणार मला माहीत आहे. प्रल्हाद
तुला हा भीकर माझ्या रूपाने तुला भीती वाटत नाही का रे? प्रल्हाद सांगतो नाही. आपला हात, हे लाल लाल डोळे, मोठे मोठे दात आणि बाहेर काढलेले जीभ, रक्ताने सिक्त तुमचं हा शरीर आणि डोळ्यातून निघणारी अग्नी, ह्याचं मला काहीही भय नाही. कशाला? म्हणजे तुम्ही वडील आहात. वडील स्वतःच्या मुलाला मानत नाही. मी कशाला भिऊ? आईवडिलांना कोणी भीतात का? तुला भयच नाही का माझं प्रल्हाद? भय नाही काय तुला? तो प्रल्हाद सांगतो, एका विषयी मला भय आहे, ते तुम्हाला दूर करायचं. कोणता भय रे? तुमची भक्ती विसरून परत मी कुठे संसारात पडेन आणि तुम्हाला विसरेन असं भय आहे. तो भय काढून टाका. तुमचा विसर मला नाही पडला पाहिजे. ठीक आहे, माझी स्तुती तू कशाला करतोस रे? तुझ्या बापाला मी मारला आहे. बापाला मारलेल्याविषयी तू माझ्याविषयी राग आला पाहिजे होता तुला. तुम्ही कोण माझ्या बापाला मारणारा? मी तुम्हाला तुमच्या विरुद्ध करतो म्हणून माझ्या विरुद्ध तू आला पाहिजे. तू माझी स्तुती करायला आलास. प्रल्हाद सांगतो, भगवान, माझ्या वडिलाला मारून तुम्ही त्यांच्यावर उपकार केला. कशाला? अजून जितके दिवस जिवंत होत होते तितके पाप करत होते. आज त्यांच्या पाप करण्याचा ते संपला आणि ते दुष्ट होते, मला माहीत आहे. जगाला अत्यंत पीडा देत होते. जगाला देणारे ती पीडा आजपासून थांबली. दुष्ट व्यक्तीनं मारला तर सर्वांना संतोषच होतो. आत आलेल्या सापाला मारला तर कोणी दुःखी होतात का? मोद येतं साधुरपी वृश्चिकाचा पत्या. इतके लोक बसलेले आहे. एक विषारी साप आला, शांतम पापम शांतम पापम, अहिंसा दाखवायचा का? नाही, एक लाकड घेऊन त्याच्या डोक्यावर मारायचं. इतकं लोकांचं संरक्षण झालं पाहिजे. हाच धर्म आहे. अहिंसाचा अर्थ स्वातंत्र्य भेटल्यानंतर लोकांनी चुकीचा लावला. अहिंसा म्हणजे अहिंसा असाधुहिंसा असतात. दुष्ट व्यक्तींना मारून सज्जनांचं संरक्षण करणं हीच अहिंसा आहे. नाहीतर एक मारला दुसऱ्या गालावर मारा, हे भागवत आणि महाभारताचे सिद्धांत नाही. असे सांगणारे व्यक्ती, त्यांना हे शास्त्र माहीत नव्हतं. आता माहीत असून सुद्धा सांगत नव्हते. कोण नाही, कोणत्याही शत्रूचा शरण जाणे हे शास्त्राला मान्य नाही. शत्रूच्या सामोरे जा, त्याला नष्ट करा, तुम्ही स्वतः आपली उन्नती करून घ्या. हे भागवताचा संदेश आहे. त्याने प्रल्हादाला जवळ घेतलं. त्यांचा राग उतरला आणि प्रल्हादाच्या डोक्यावर हात ठेवला. सांगितले, प्रल्हाद, तुला कोणता वर पाहिजे रे? काय वर पाहिजे सांग. प्रल्हाद सांगतात, भगवान, आपलं नाटक सुरू झाला का? नरसिंह सांगतो, माझं नाटक? मी कुठे नाटक करतो रे? तुम्ही अनेक वेळा नाटक करता. भक्त हजारो वर्ष तपस्या करून त्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर प्रत्यक्ष होता. प्रत्यक्ष झाल्यानंतर सांगता कोणता वर पाहिजे? तो तपस्या करणारा व्यक्ती तुमच्या ह्या जाळ्यात फसून सांगतो, मला मोठा जागा पाहिजे, मोठं घर पाहिजे, मला संपत्ती पाहिजे. त्याला तुमचा प्रश्नच कळत नाही. वर म्हणजे काय? श्रेष्ठ. तुला कोणती श्रेष्ठ वस्तू पाहिजे हा भगवंत विचारतो. तेव्हा उत्तर काय द्यायला पाहिजे? तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्हीच पाहिजे. पण हे सोडून दुसरं कोणत्याही वर कोणते मागतात ते अपूर्ण आहेत, त्यांना पूर्ण ज्ञान नाही. भगवंताच्या जवळ जाऊन तुम्ही सर्वोत्तम आहात, सर्वज्ञ आहात, मला जे काय अनुकूलता आहे, संसारात त्रास आहे, तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला स्वीकार करतो.
तुम्ही जिथे आलात सर्व निघून जातात म्हणून मला दुसरं काही नको, तुम्हीच पाहिजे, असं मागणारा व्यक्तीच भक्त असतो. पूजा करायचं, 2 नारळ फोडायचं, माझ्या मुलाला पास करा, म्हणजे 2 नारळाचे लाच दिले, मुलाला पास करा. हे व्यवहार व्यापारिक व्यवहार आहे. भगवंत मी तसा व्यवहार करत नाही. आणि तुम्हाला मागण्याची जरूरत तरी काय आहे? तुम्ही वडील आहात, मी मुलगा आहे. तुम्ही श्रेष्ठ मालिक आहात, मी सेवक आहे. मला काय पाहिजे तुम्हाला माहीत आहे आणि माझं कर्तव्य काय मला माहीत आहे. काम कसं काय करायचं मला माहीत आहे. रोज जाऊन तुम्ही नोकरीत असताना रोज जाऊन मॅनेजरला मला किती पैसे देता, मला किती पैसे देता विचारता का? एकदा अपॉइंटमेंट राहताना तुम्हाला लिहून देतात इतके पगार भेटणार, वर्षाला इतकं प्रमोशन भेटणार. एकदाच, नंतर ते काम करत राहायचं तर आपोआप येत राहतो. रोज जाऊन किती देता, किती पैसे देता ना, किती पैसे देता, दुसऱ्या दिवशी नोकरीतून काढून टाका. भगवंत आपण सर्वज्ञ आहात, मला जे काय पाहिजे तुम्हाला माहीत आहे आणि तुमची सेवा कसं करायची मला माहीत आहे. प्रामाणिक रीतीने आपली सेवा मी करतो, मला जे भेटणारं भेटणारच, त्याच्यासाठी मागण्याची काही जरूरत नाही. मी अत्यंत संक्षेपाने सांगत आहे. प्रल्हादाचं प्रत्येक वचन एक संपूर्ण तत्त्वज्ञान आहे. फक्त 7 दिवस प्रल्हाद कथेला दिला तरीसुद्धा कमी पडणार आहे. 16 श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, 9 विषयाला 9 दिवस द्या तरीसुद्धा पूर्ण होणार नाही. एक एक विषयावर अनेक संकल्पना आहेत, अनेक सूक्ष्म विचार शास्त्रात दडलेले आहेत. हा 7 दिवसाचा प्रवचन तुम्हाला फक्त भागवतात काय आहे सूचित केला आहे. अनुक्रमणिका मी भागवत तुम्हाला सांगितलेलं नाही. भागवत ऐकण्यासाठी रोज 2 तास 4 वर्ष तुम्हाला बसावं लागेल, तेव्हा प्रत्येक श्लोकाचा अर्थ मी सांगू शकतो. हा प्रयोग मी तो जेव्हा कोरोना आला होता मी केला आहे. 2019 पासून 2023पर्यंत रोज 1.5 तास प्रत्येक श्लोकाचा अर्थ मला संपूर्ण करायला 4 वर्ष 10 दिवस लागले. म्हणजे किती विषय असतील कल्पना करा. आणि प्रल्हादाच्या जीवनातून मला सूचना घ्यायची आहे. निष्काम भक्ती काय द्यायचं त्याला माहीत आहे. नोकरी करताना पगारावर लक्ष देऊन नोकरी नाही, कामावर लक्ष द्या, आपोआप तुमची उन्नती होत जाते. हा शिक्षण प्रल्हादाने आम्हाला दिला. आणि वेळसुद्धा कमी आहे. दुसरा विषय आहे श्रीकृष्ण चरित्र. श्रीकृष्णाचं चरित्र कसं काय शिकलं पाहिजे, श्रीकृष्ण चरित्रातून आम्हाला काय बोध घ्यायचा आहे. हा श्रीकृष्ण चरित्र विचित्र आहे. 1000 वेळा तुम्ही ऐका, अजून ऐकलं पाहिजे, अजून ऐकलं पाहिजे. पण रामावतार आणि कृष्णावतारमध्ये एक अंतर आहे. दोन्ही एकच देवता. रामावतारामध्ये भगवंत मी देव आहे म्हणून काही विचित्र विशिष्ट संदर्भात त्याने दाखवून दिला. पण कृष्ण मी देव आहे, मी तुमच्यासारखा सामान्य मनुष्य नाही, हे प्रत्येक पावलावर कृष्णाने दाखवून दिला. श्रीकृष्ण देव आहेत, आमचे स्वामी आहेत आणि त्यांची उपासना केली तर मला चांगलाच होणार. हा विश्वास, हे विचार कृष्णाने आपल्या चरित्रात प्रत्येक पावलावर आम्हाला दाखवून दिला. पहिला पाऊल श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी रात्री
श्रवणा नक्षत्र उदित झाला. केव्हा भगवंत अवतार घेणार, केव्हा भगवंत अवतार घेणार. देवकी वाट बघत होते, वसुदेव वाट बघत होते. एका सेकंदात पूर्ण कारागृह प्रकाशाने भरून गेला. अत्यंत विशिष्ट प्रकाश. आश्चर्यचकित होऊन वसुदेव देवकी बघत आहात. प्रकाश कुठून आला. तितक्यात एक 2.5 किंवा 3 फूट इतकाच बुटका, पण हातात शंखचक्र, गदापद्म, पीतांबर, किरीटधारी, वनमाला, वैजयंती धारण करणारा, हसन्मुख, मकरकुंडलाने युक्त आणि विशिष्ट तिलकाने युक्त भगवंत त्यांच्यापुढे प्रत्यक्ष झाला. 2 मिनिट आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सांगितलं, भगवंत किती करुणाशाली आहात. आमची भक्तीला तुम्ही दर्शन दिला. आमच्या पुत्र म्हणून तुम्ही अवतार घेत आहात. म्हणून देवकीने स्तोत्र केलं, वसुदेवाने स्तोत्र केलं. पण जिथे जास्त प्रेम असतो तिथे भयसुद्धा जास्त असतं. नवऱ्यावर प्रेम आहे. 7 वाजता येणारा नवरा 7:30 झाला अजून आला नाही, 8 वाजता अजून आला नाही, कुठे येत असलेले दिसत नाही. त्यांना काहीतरी झालं असेल का, ॲक्सिडेंट झाला का, गाडीतून पडले का, चांगले विचार येत नाही. त्यांच्याविषयी भयानयुक्त वाईट विचारच येतात. जिथे प्रेम आहे, प्रेम हा पापशंकी. त्यांच्याविषयी काहीतरी झाला का, काहीतरी झाला का म्हणून नेगेटिव्हच विचार करतो. लेट झाला असेल, गाडी चुकली असेल, दुसरी गाडी भेटेल, असं केव्हाही आम्ही चिंतन करत नाही. अतिप्रीती ही पापशंकी म्हणून म्हण आहे संस्कृतमध्ये. संस्कृतात लाखो म्हण आहे. सुभाषित भांडागार निर्णयसागर प्रस्तून प्रिंट झालेला आहे. 10,000 श्लोक त्याच्यामध्ये आहे. 10,000 सुभाषित आहे. एक 100-200 सुभाषित तुम्हाला कंठस्थ आहे. कोणत्याही विषयावर तुम्ही भाषण देऊ शकता, प्रवचन देऊ शकता. पहिल्यांदा नाही, तिकडे खुर्चीवर बसल्यानंतर गुरुजी या विषयावर प्रवचन सांगा, 200 सुभाषित तुमच्या तोंडात आहेत, 2 तास 3 तास त्या विषयावर तुम्ही बोलू शकता. इतकं अद्भुत साहित्य आहे संस्कृत साहित्य. म्हणून देवकी स्तोत्र करत करत सांगितलं, देव हा प्रकाशित रूप आहे, हे आवरा. नको तर हे प्रकाश बाहेर पडला आणि कंसाला माहीत झाला, तो धावत येणार, तुम्हाला काही तर करणार. देव आहे म्हणून माहीत आहे, तरीसुद्धा अज्ञान, मोह. भगवंताने सांगितलं, कंस मला काही करू शकत नाही, माझा एक केससुद्धा हलवू शकत नाही, चिंता करू नका. त्या कंसाला मारण्यासाठीच माझा अवतार आहे. अजून त्याचा पापाचा घडा भरला नाही. जेव्हा मला वाटतो की आत्ता त्याला मारला पाहिजे, त्यावेळी मी त्याला मारायला वापस येतो. आत्ता तुम्ही मला यमुनेच्या त्या पलीकडे, तिकडे गोकुळाचे नंद इत्यादी सर्व कंसाला वार्षिक देणगी देण्यासाठी येऊन तिथे त्यांनी तो कपड्याचं घर बनवून राहत आहेत. आणि ह्या क्षणी तिथे नंदपत्नी यशोदाला एक कन्या उत्पन्न झाली आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा आहार देण्यासाठी जी टोकरी इथे पडलेली आहे त्या टोकरीत मला झोपवा, तिकडे मला पोचवा, ती कन्याला इथे घेऊन या, नंतर काय होतं बघत राहा, दुसरं काही शंका करू नका. असे सांगून कृष्ण भगवान देवकीच्या मांडीत लहान शिशूच्या रूपी प्रकट झाला. देवकी इतके प्रेम केला, इतका प्रेम केला, त्याच्या छातीत आलेलं दूध पाजवले, सर्व केलं. वसुदेव सांगतात, लवकर कर,
लवकर दे. देवकी सांगते, लवकर कसे देऊ मी, ज्याच्यासाठी इतकं दिवस मी तपस्या केली, ह्या क्षणात मला सोडू शक्य नाही. नंतर वसुदेवाने बळजबरीने, नको, देवाचे वचन पालन केलं पाहिजे, दे म्हणून सांगितलं. टोकरीतीन बसून निघाले. सर्व दरवाजे खोलले गेले. 7 दरवाजांच्या आत एक कारागृह, त्याचा सभोवती भिंत, तिथे एक दरवाजा, त्याच्या सभोवती एक भिंत, असं 7 भिंतांचा आत. आणि प्रत्येक भिंतीचा दरवाजाला 8 सैनिक कमांडर. एक हवासुद्धा बाहेर गेला नाही पाहिजे. कंसाने इतकी व्यवस्था केली होती. पण जेव्हा वसुदेव भगवंताला घेऊन निघाले, आपोआप दार उघडला, दुसरा दार उघडला, तिसरा दार उघडला. सर्व झोपेत. हे सर्वसामान्य शक्य आहे का? आणि कोणी मुलगा जन्म घेण्याच्या आधी आईवडिलांना शंख, चक्र, गदा, पद्म, पितांबराने दर्शन देतो, हे सामान्य माणसाला शक्य आहे का? आमच्याकडे कन्नडमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, बंगालमध्ये कृष्ण एक उत्तम मनुष्योत्तम, तो देव नाही, असे अनेक कादंबऱ्या आल्या आहेत, असे अनेक पुस्तकं आले आहेत. संभवच्या बहुशा 1986 भारतीय विद्याभवन चौपाटीमध्ये KM मुन्शींचा जो श्रीकृष्ण अवतार पुस्तक आहे, त्याचे 12वी आवृत्तीचे उद्घाटन. त्याने कृष्णावर जे काही लेखक होते, महाराष्ट्रातले दुर्गा भागवत, कर्नाटकाचे व्यक्ती भैरप्पा म्हणून होते, त्यांना बंगालीचे, गुजरातीचे सर्व कृष्ण लेखकाने त्यांना तिथे बोलवला होता. तिथे आमच्या गुरुजी बोलायचे होते, अतिथी म्हणून त्यांना आमंत्रण दिला होता. पण त्यांना आमच्या गुरुजींचा लेटर तार आला, आत्ताच या म्हणून. त्याने मला एक पत्र लिहून दिला. मुन्शींना मी ओळख होतो माझ्या, म्हणजे तिकडे मी लायब्ररीत वारंवार जात होतो. जा मुन्शींना पत्र दे. त्याने पत्रात लिहिला होता, आमच्या गुरुजीच्याकडे मला अर्जंट जायचं, मी निघालो आहे. हा पत्र माझ्या शिष्याकडून पाठवितो, माझा अब्सेंटची समजून घ्या. हां, तुम्हाला ते वेळ कोणाला द्यायचा असेल तर माझा विद्यार्थी एक 10 मिनटं बोलू शकतो, त्याने सांगितलं होतं. मुन्शीने मला बघितलं, अजून 17-18 वर्षाचा मी इतका मोठ्या सभेत बोलणार. मी सांगितलं, एक 10 मिनटं दिला तर बोलतो, मला जे माहीत आहे ते बोलणार. मी त्यावेळीच बोलला होता, त्याच्या आधी मी सर्व अभ्यास केला होता. मी सांगितलं की ते महान जे व्यक्ती आहेत, कृष्णावर लेखन लिहिणारे, तुम्ही जे काही व्यक्ती आहेत, ते तुमचं जो चिंतन आहे ते भागवताला धरून नाही. तुमचे सर्व लेखन कादंबऱ्या काल्पनिक आहेत. मुन्शीने माझ्याकडे बघत होते, काय रे, काय बोलत आहे असं. मी सांगितलं 2 मिनटं. मी सांगितलं, तुमच्या सर्वांच्या लेखनाचा उद्देश आहे कृष्ण अत्युत्तम मानव, आणि कृष्णाच्या जन्मात जे काय आश्चर्य घडले ते सगळं खोटे. मी त्यांना एकच सांगितलं, 10 मिनटं मला ऐका माझा. कृष्ण देव नाही असा गृहीत धरला तर कृष्णाच्या चरित्रामध्ये एक पेज इतका तुम्हाला साहित्य भेटणार नाही. कृष्ण मनुष्य म्हणजे शंखचक्राचा धारण प्रत्यक्ष झाला, कोटा, आणि वसुदेव त्याला घेऊन नंदाकडे निघाला, खोटा. दरवाजे आपोआप उघडले गेले, खोटा. बाहेर पडला की शेषदेव येऊन त्याला छत्रीसारखा छत्र धरले, तो खोटा.
आणि यमुनाने त्यांना पाठ दिली तो खोटा. तिकडले जन्मलेली मुलगी मुलगा ते समजलंच नव्हतं, हे शक्य आहे का, ते खोटं. कृष्णचरित्रात तुम्ही अतिमानव घटना बाजूला काढला, एक पेज इतकं सुद्धा तुम्हाला चरित्र भेटणार नाही. त्यानंतर मुन्शीने आपल्या ह्याच्यात सांगितलं, ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे, हे तात्विक दृष्टी आहे, विचार केला पाहिजे सर्व लेखकांनी इतकंच सांगितलं. अर्थात कृष्णाला देव म्हणूनच उपासना करा, कृष्णाला मनुष्य म्हणून नाही. मनुष्य म्हणून कृष्ण राहिलाच नाही. कोणाला तर शक्य आहे का, आपोआप दार उघडतात, बाहेर गेला, हळूहळू पाऊस पडू लागला. अर्थात प्रकृतीला आनंद झाला होता, तिचे आनंदाश्रू पावसाच्या हळूहळू रूपाने पडत होते, प्रकृती आनंदित झाली होती. आणि शेष ते पावसाचे पाणी कृष्णावर पडू नये म्हणून छत्रासारखा आपला संपूर्ण त्याच्यावर धरला होता, आपला फण त्याने त्याच्यावर धरला होता छत्रीसारखा. कोणाला तर लहान बालकाला असा शेष धावून येतो का. तिकडे गेल्यानंतर कोणी मथुरा बघितला असेल तर आजच्या कृष्ण मंदिरातून अर्धा किलोमीटरवर तिथे जाण्यासाठी रस्ता आहे, नौका भेटतात. की पात्र इतका मोठा आहे, कमीत कमी इथून वसई स्टेशनपर्यंत इतका मोठा नदीचा पात्र आहे. आणि यमुनाचा वेग फार जोराने असतो. प्रयागराजमध्ये जाऊन बघा, यमुनाच्या बाजूला उभा राहा, तुम्हाला खेचून जाते पाणी, अशी विशिष्टता. आणि पावसाचे श्रावण मास धो पाऊस पडत आहे, त्या यमुनात एकसुद्धा होडी तिकडे नव्हते. सर्व आपल्या आपल्या घरी. या वेगात कोणी होडी टाकणार पाण्यात, धैर्य कोणाला नाही. पण विष्णूचे नाव स्मरण केले, वसुदेव नदीत उतरले, यमुना आपोआप रस्ता देऊन टाकला, तो चालत निघून गेला. कोणा माणसासाठी, मनुष्यासाठी कोणी यमुना रस्ता देते का, आम्हाला रस्ता देते का, ते नाही, देव म्हणून दिला. आणि जन्मलेले शिशु, पुरुष आहे स्त्री आहे, हे पहिल्या सेकंडात सगळं बघतात, निर्णय करतात. मुलगा झाला की मुलगी झाली, आणि तिकडे झालेलं तर मुलगा माहीत नाही, सर्व झोपले होते. हे शक्य आहे का, तो शक्य आहे. तिकडे जन्मलेली मायादेवी, दुर्गादेवी, तिने आपल्या माया सर्वत्र टाकली होती, म्हणून सगळे झोपले. वसुदेव गेला आणि यशोद्याच्या बाजूला आपली कन्या झोपवली, आणि तिकडे जन्मलेला कृष्णाला तिकडे झोपवला, आणि तिकडे जन्मलेली कन्याला परत आपल्या टोकरीत घेतलं, वापस निघाला. वापस यमुना नदीने त्यांना जाण्यासाठी जागा दिली. आणि तो कृष्ण तिकडे वाढायला सुरू केला. आणि त्या बाळाला फक्त 5 दिवस झाले होते. त्यावेळी त्या कृष्णाला मारायला पूतना तिकडे आले. असंख्य बालांना मारून आले होते. त्या 5 दिवसाच्या मुलाने पूतनाला मारलं. 2.5 वर्ष होते. देवघर जाण्यासाठी आणि देवळाला जाण्यासाठी तयारी होती. 2.5 महिन्यानंतर बाळाला घेऊन देवळाला जातात. तयारी झाली होती. त्याच्याकडे जी गाडी तयार होती, शक्टासूर म्हणून आला, गाडी फेकून दिला, स्वतः गाडीच्या रूपाने उभा राहिला. त्याला 2.5 महिन्याचा मुलाने त्या गाडीला लाथ मारला. गाडी तुकडी तुकडी झाली आणि राक्षस असुर मरून पडला. शक्टासुराला 2.5 महिन्यात त्याने 4 महिने झाले होते.
त्याला मारायला कंसाने पाठवलेला तृणावर्त आला. 4 महिन्याच्या मुलाने तृणावर्ताला मारून टाकला. 2 वर्षाच्या मुलाने अघासुर, जंघासुर आणि वत्सासुर आणि बकासुर इत्यादी अनेक 4 वर्षापर्यंत त्यामध्ये 1 डझन दैत्यांना त्याने मारलं. 4.5-5 वर्षाचा कृष्ण, 2-3 वर्षाची गोपिका, 2-3 वर्षाची गोपिकांच्या मनात कृष्णात जोडी लग्न करायचं, कृष्णातून चांगले संतान प्राप्त करायचं. त्यासाठी त्यांनी पार्वतीची उपासना केली. पार्वतीने त्याने सांगितलं कात्यायनी व्रत करा. 2-3 वर्षाची मुलीने कात्यायनी व्रत केलं. 5 वर्षाचे कृष्णाने त्या मुलीशी लग्न केला. 5व्या वर्षी 1,00,000 पुत्र उत्पन्न झाले. हे माणसाकडून शक्य आहे का? ती कथा जास्त लोक सांगत नाही, पण भागवतात आहे. 5 वर्षाच्या कृष्णाला 1,00,000 मुले होते. कल्पना करा. आणि 6 वर्षाच्या मागे सर्व गोपिका, हा माझा आराध्य, हा माझा पती, हा माझा देव, ह्याच्याशिवाय मी राहणार नाही, ह्याच्यासाठी मला रासक्रीडा पाहिजे. शरद पौर्णिमा, सर्वत्र चांदणी पसरली होती. यमुनाचा काठ. कृष्ण कदंब वृक्षावर बसून आपली मुरली वाजवली. प्रत्येक गोपीला वाटलं कृष्ण मला बोलवत आहे. सर्व धावून आले. सर्व धावून आल्यानंतर कृष्ण सांगतो, कशाला आलात? रात्रीची 12च्या वेळ, घर सोडून स्त्रिया येतात का? येऊ नये, जा घरी जा. ते सांगितलं, जाण्यासाठी आम्ही आलो नाही, तुमच्या जोडी आम्हाला रासक्रीडा भेटली पाहिजे. त्याच्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही तपस्या करीत आहोत. कृष्णाने त्यांच्या जोडी नाचला, संतोष दिला, त्यांना आलिंगन दिला आणि त्यांच्या मनाचे जे काही इच्छा होती त्यांनी पूर्ण केला. त्या गोपींना तृप्त केला. त्याच्या आधी मी विसरलो, कृष्णाने 6 महिन्याचे कृष्णापासून 2.5 वर्षाच्या आत सर्व गोपिकांच्या घरी त्यांनी लोणी चोरले, दूध चोरला आणि दही चोरले, पण सर्व खुश. कृष्ण आमच्या घरी येतो, ह्याच्यातून बाकी मोठा नाही. मध्ये 2-4 लोकांनी त्याची तक्रार घेण्यासाठी आले होते, पण ते सुद्धा परत मोहित होऊन गेले. असलं आकर्षण कृष्णामध्ये. वेळ नाही म्हणून मी त्याचा विषय वेळ संपून गेली आहे, म्हणून मी संक्षिप्त करत आहे. जेव्हा रासक्रीडाचं वर्णन झाला त्यावेळी परीक्षित सांगतात, शुकाचार्य थोडा थांबा. हा कृष्ण चोरी करतो, हा कृष्ण लहान वयात लग्न करतो, हा कृष्ण परस्त्रींच्या जोडी नाच करतो. हा कुठला आदर्श? ह्याला आदर्श माणूस मानावा का? आज सुद्धा कृष्णाच्या विरुद्ध लेखन करणारे लोक सांगतात, हे कसलं कृष्ण? परस्त्रींच्या जोडी खेळतो, नाच करतो, त्यांच्यावर हात घालतो, त्याच्या चुंबन घेतो, त्यांना रासक्रीडा करतो. हा कुठला देव? कुठले संदर्भ? चित्रकार काढताना मोठी मोठी स्त्रिया, मोठा कृष्ण. परीक्षित शुकाचार्य सांगतात, परीक्षित कृष्णाच्या घरी काय कमी होता? लोणीची कमी होती? दहीचा कमी होता? नाही ना. फक्त त्या सर्व लोकांना, ज्या ज्या लोकांनी त्याचं बघितलं, त्याच्यावर प्रेम केलं, त्याला बघून आनंदित झाले,
त्या सर्वांना पुण्य द्यायचा होता, त्या सर्वांना सद्गतीला घेऊन जायचा होता. जे भगवंताच्या दर्शन करतात त्यांना दुर्गती केव्हा होणार नाही, पण पुण्याशिवाय सद्गती कसे होणार. म्हणून त्यांच्या घरी जाऊन दही खायचा, मुलाने खाल्लं आहे ना, कृष्णार्पणमस्तु सांगत होते. त्यामुळे त्या पुण्य देण्यासाठी त्यांनी चोरी केलं, पुण्य देण्यासाठी त्यांनी हे केलं, स्वतःचा चोर म्हणून नाही. आणि रासक्रीडा अनेक कवी लिहिले, गीत गोविंद लिहिला गेला, अत्यंत प्रेमगीत लिहिले गेले. रासपंचाध्यायी ब्रह्मविवर्त पुराणातून काढून भागवतात जोडला गेला. कृष्ण युवक, हे युवती नाही. सांगतात ज्यावेळी रासक्रीडा झाली तो कृष्णाचं वय काय होता? 9 वर्ष 8 महिने. 10 वर्षाचा मुलगा. आणि रासक्रीडेला आलेले स्त्रिया 16 ते 80, 30, 40, 50, 60, 70, 80 वर्षाचे गोपिका. ह्या 10 वर्षाच्या मुलावर कोणती भावना असेल तुम्हीच विचार करा. त्या 10 वर्षाच्या मुलावर विकृत वासना होती का? हा पुरुष म्हणून आकर्षण होता का? आम्ही स्त्री म्हणून आमची काम त्याच्यावर तृप्त करू? हा 10 वर्षाचा मुलगा सर्वांनी समजला होता हा भगवंत आहे. त्याच्यापूर्वी त्याने दाखवून दिला होता मी भगवंत आहे. कृष्णाने गोकुलाच्या लोकांना लपविला नाही. कृष्ण आपल्या घरात दहीची भांडी थोडली म्हणून यशोदाने त्याला उकळला, ओळखला, त्या काय म्हणतात मराठीत, हां, त्याला बांधला. हां, ते खेचून त्या 2 वृक्षांना जेव्हा पाडला, वृक्षातून 2 व्यक्ती, देव व्यक्ती आले, नलकुबर आणि मणिग्रीव. ते सांगतात तुम्ही बालक नाही, तुम्ही यशोदाचे मुले नाही, तुम्ही देवकीचे मुलगे नाही, साक्षात विष्णू आहात. आणि ह्या लोकांना उद्धार करण्यासाठी आलात, आम्हाला उद्धार केला. हे एकांतात नाही, सर्व गोकुलाचे लोक बघत असताना त्यांनी सांगितलं तू साक्षात विष्णू आहे. एका द्वादशीच्या दिवशी नंद अंघोळ करायला नदीत गेले होते, पण त्याला वाटला होता की आता 5 वाजले, पण गेले होते 2:30 वाजता. त्यावेळी असलेले यक्ष वरुणचे सेवक त्याला वरुण लोकाला घेऊन गेले. 7 वाजला, 8 वाजला, गेलेले आले नाही. गेल्यानंतर त्यांचे कपडे आणि आंघोळ करण्याच्या तांब्या आहेत, पण नंद नाही. सर्व रडू लागले. कृष्णाने सांगितलं तांबा. कृष्ण वरुण लोकाला गेला, एका खांब्यात त्या नंदाला बांधला होता. आणि द्वारपालकाला सांगितलं. नंदाला बघूनसुद्धा न बघता कृष्ण व्यवहार करीत होते. आणि द्वारपालाला सांगा कृष्ण आला आहे, वरुणाला सांगा. नंद विचारतो हा कुठे ऑर्डर देत आहे? ते वरुणाला क्या म्हणून सांगत आहे? माझा मुलगा. वरुण आले, त्यांनी सिंहासनावर बसून षोडशोपचार पूजा केली. देव इथपर्यंत आपण आले, माझ्याकडून काय कार्य झालं पाहिजे? हात जोडून उभा आहे वरुण. कृष्ण सांगतो माझ्या वडिलांना कोणी आणले आहेत, मला ते पाहिजे. हां, एका वृद्ध व्यक्तीला आले आहेत, तिकडे बांधले गेले. हे सोडा सोडा, माझे वडील आहेत. तेव्हा वरुण नंदाला सांगतो हा तुमचा मुलगा नाही, मनुष्य नाही, हा साक्षात विष्णू आहे, वैकुंठाधिपती आहे, तुम्हाला उद्धार करण्यासाठी आला आहे, जाऊन सर्वांना सांगा. हे सर्व सांगितल्यानंतर त्यानंतर कालियाला मर्दन केल्यानंतर जेव्हा कालियाचा रक्ताचा तो वांती करू लागला, उलटी करू लागला, नागपत्नीने सांगितलं विष्णू आमच्या पतींना वाचवा. आणि ह्या इथे सर्व बघत आहेत. त्यानंतर स्वतः कालिया शरणात आला. कृष्णाने सांगितलं इथून निघून जा. नाही, मी इथून निघून जाऊ शकत नाही, गरुड दुसरीकडे गेला तर गरुड मला खाऊन टाकतो.
फक्त इथे गरुड येत नाही, तुम्ही चिंता करू नका, माझे पायाचे चिन्ह तुमच्या डोक्यावर पडले आहेत. गरुड माझा पायाचे चिन्ह बघितल्यानंतर तुम्हाला खाणं दुसरं तुमच्या पायावर पडून नमस्कार करून जाईल. चिंता करू नका. सर्वांच्या पुढे सांगितलं कृष्णाने, मी विष्णू आहे. आणि त्यानंतर संध्याकाळ झाली होती, तिथेच राहिले जंगलात. रात्री जंगलाला आग लागली. सर्व गोकुळाचे लोक कृष्ण वाचव, कृष्ण वाचव, कृष्ण वाचव. कृष्णाने आग पिऊन टाकलं. ज्याच्या तोंडातून अग्नी उत्पन्न झाले, मुखाद अग्निश्चेंद्रश्च मृत्युर्धावते पंचम इति. ज्याच्या तोंडातून अग्नी इंद्र उत्पन्न झाले तो विष्णू त्याच्या तोंडातून आले अग्नीला स्वतः पिऊन टाकला. मी देव आहे हे अनेक घटनांनी दाखवल्यानंतर रासक्रीडा झाले होते. आणि ते सुद्धा लहान वयाचा कृष्ण. आणि ते सगळे 80 वर्ष 90 वर्षपर्यंत. तिकडे काम न होता, तिकडे फक्त भगवत भक्ती होती, भगवत प्रेम होता. त्या प्रेमाने, देवाच्या सान्निध्याने, आनंदाने ते सर्व तिकडे आनंद व्यवहार केले. कृष्ण परस्त्रीचा मागे गेला नाही. कृष्णाला हा दोष देऊ नका. कृष्ण चोर नाही, कृष्ण जार नाही, परस्त्रियांच्या मागे जाणारा नाही. हाच कृष्ण 20 अक्षौहिणी सैन्य, महाभारतात 18 अक्षौहिणी सैन्य, अजून 2 अक्षौहिणी सैन्य कंसाकडे होता. कंसाचे 20 अक्षौहिणी सैन्य होता. त्या 20 अक्षौहिणी सैन्याचा समोर कृष्णाने कंसाला मारला. ज्या जरासंधाकडे 23 अक्षौहिणी सैन्य होते, संपूर्ण भारताचे लोक त्याचे अधीन होते, मांडलिक झाले होते. त्याला 18 वेळा त्याला मारून, त्याच्याकडे लोकांना मारून त्या जरासंधाला निष्क्रिय केला हा कृष्णाने. ह्या कृष्णानेच 6 राजांचा सैन्य विदर्भाला वेढलं असताना एकटा येऊन रुक्मिणीला घेऊन गेला. आणि जांबवती आणि रुक्मिणी सत्यभामा, कालिंदी, भद्रा, नीला इत्यादी अनेक 8, त्यानंतर नरकासुराच्या कारागृहात असलेल्या 16,100 मुलींचा जोडी लग्न केला. आज एक पत्नी असून संसार चालवणे कठीण जातो. अशा वेळी इतकं लग्न करणारा व्यक्ती मनुष्य असू शकतो का? साधारण मानव असतो का? स्वतःचा विचार करा. आणि त्या कृष्णानेच त्या संपूर्ण पांडवांचा आधार देऊन, पांडवांचा सहाय्यक होऊन तो कृष्ण त्यांना महाभारतात विजय आणून दिला. युद्धाचा त्या क्षणी, त्या संदर्भात त्याने भगवद्गीतेचा उपदेश केला. इकडे सैन्य, इकडे सैन्य, सर्व तयार आहात. एकच्या शब्दात बाण सुरू होणार. त्यांच्यामध्ये संपूर्ण तत्त्वज्ञान देणारा निर्भीकतेने अर्जुन ऐक, उत्तिष्ठ युद्धस्व विगतज्वरः मामेकं शरणं व्रज इत्यादी अद्भुत उपदेश देणारा श्रीकृष्ण मानव असू शकतो का? जो कृष्ण सुदामाला संपूर्ण संपत्ती देणारा सामान्य मानव असू शकतो का? कृष्णाचे चरित्र एक अर्धा पाऊण तासात मी सांगत आहे. हे माझी चूक आहे. कमीत कमी 10 दिवस तरीसुद्धा बंधन आहे. असा कृष्ण परंधामाला गेला. स्वतःचा संपूर्ण यादव कुलाला त्याने नष्ट केला, त्याने मरण आणून दिला. आजकालच्या लोकांचं कसले दुष्ट व्यक्ती. तो स्वतः मेला,
संपूर्ण यादव कुलाला नष्ट केलेला कसला कृष्ण नाही, तो कालनियामक भगवंत आहे. त्याला दुर्योधनाचा पतनाच्या दिवसापासून कलियुग सुरू करायचा आहे. पण शास्त्राचा नियम आहे, कृष्णाच्या कुलात आता देव जेव्हा अवतार घेतात त्या कुळात जो व्यक्ती उत्पन्न होतो 100 त्याचे हेरिडिटीपर्यंत, त्यांचे 100 कुलापर्यंत एकसुद्धा सामान्य व्यक्ती उत्पन्न होणार नाही. असामान्य व्यक्ती तो कालाचा ओघ थांबवणारा असेल. कृष्णाचे 100 म्हणजे कलियुग आरंभच होणार नाही. म्हणून कलियुग आरंभ करण्यासाठी कृष्णानेच त्याने एकत्र केलं होतं, परत त्याने पाठवून दिलं. अर्थात श्रीकृष्णाच्या हा अद्भुत चरित्र आणि 11 स्कंदामध्ये अद्भुत तत्त्वज्ञान, कृष्ण उद्धवाला सांगणारी उद्धवगीता, स्वतः वेद येऊन कृष्णाची स्तुती करतात. 12 स्कंदात जन्मेजयाचा सर्पयज्ञ, पण द्वेषाने केव्हाही देशाचा भला होत नाही, द्वेष सोड म्हणून आस्तिकृष्णेने त्याला थांबवलं. मार्कंडेयाला भगवंताने प्रळयकालीचा स्वतःचा रूप त्यांना दर्शन दिला. आणि भगवंताच्या विषयी ज्ञान, भक्ती, वैराग्य हे तिन्ही तत्त्व आमच्या मनात रुजवणारा हा अद्भुत ग्रंथ आहे. 7 दिवसचा फक्त अनुक्रमणिका तुम्हाला दिला मी, भागवत सांगितलेला नाही. भागवताच्या प्रत्येक श्लोकात तत्त्वज्ञान आहे. अनुवाद भेटतात, मराठीत अनुवाद आहे, हिंदीमध्ये अनुवाद आहे, कन्नडमध्ये आहे, गुजरातमध्ये, इंग्लिशमध्ये आहे. गीता प्रश्नी सर्व झालेलं आहे. एकदा रोज 10 श्लोक वाचा, 10 त्याचे अर्थ वाचा. बघा ते 2-4 महिन्यानंतर तुमच्या जीवनात किती बदल होतो तो. म्हणून आम्ही या 7 दिवसाच्या अधिक मासामध्ये भगवंताच्या एक विशिष्ट तत्त्वज्ञान. तुम्ही विचारत असाल की गुरुजीने पहिल्या 2 स्कंदासाठी 4 दिवस घेतले, नंतर तो 6 स्कंदासाठी 6 दिवस घेतले. 7व्या दिवशी एका दिवसामध्ये 7, 8, 9, 10, 11, 12 संपवले. प्रपोर्शनेट कशाला नाही. उद्देश माझा होता, पहिले जे 4 स्कंद आहेत तत्त्वज्ञानाचे ते पाया आहेत. तत्त्वज्ञानाचे ते पाया, ते त्याच्यामध्ये मुख्य तत्त्व तुम्हाला आठवणीत आलं, नंतर तुम्ही कुठेही अध्ययन केला, कसलाही अनुवादाचा अध्ययन केला, तुमच्या मार्ग चुकणार नाही. म्हणून मुख्य तत्त्व जे होते भगवत तत्त्व, चतुश्लोकी भागवत आणि मनुष्यामध्ये असलेले क्रोध, सज्जन संगती इत्यादी महत्त्वपूर्ण विषयासाठी मी 6 दिवस घेतला. आणि असंच वारंवार तुम्ही इतका प्रेमाने येत आहात, वर्षाला 1-2दा तरी भागवत सप्ताह आम्ही करू आणि अजून जास्त वेळ घेऊ, तुम्हाला सर्व अनुकूलता करून. भागवत आमच्या मनात रुजला, आमचा जीवन उद्धार झाला. म्हणून सांगतात, एक दिवस नारद वेदव्यासांना भेटायला गेले. त्यावेळी वेदव्यास नदीत स्नान करत होते. नारद नदीच्या काठ्यावरच उभे राहिले. वेदव्यास काय तर पुटपटत आहे, मंत्र बोलतात, परत पाण्यात अंघोळ करतात, मंत्र बोलतात, परत पाण्यात. नारद गेले, हा भगवंताचा अवतार कोणाचं स्तोत्र बोलतो. अजून जवळ गेले. त्यावेळी ते ऐकत होते, कलिश्रेष्ठ कलिश्रेष्ठ म्हणून वेदव्यास सांगून पाण्यात बुडत होते. स्त्रीश्रेष्ठा स्त्रीश्रेष्ठा म्हणून बुडत होते. त्यानंतर शूद्रश्रेष्ठा शूद्रश्रेष्ठा म्हणून आंघोळ करत होते. नारदांचं केलं, त्या डोक्याकडे फिरलं का. एकदा म्हणतात
कलियुग श्रेष्ठ, दुसरा ते म्हणतात स्त्री श्रेष्ठ, तिसऱ्या वेळी म्हणतात कलिश्रेष्ठ शूद्रश्रेष्ठ. आंघोळ घेऊन बाहेर आल्यानंतर नारदाने वेदव्यासाने विचारलं. हे विचार विष्णू पुराणामध्ये येतो, भागवतमध्ये नाही. ह्याचा अर्थ काय? त्यांनी सांगितलं, आम्ही कलियुगात म्हणून दुःख करू नका. पूर्वी कृतयुगात भगवंताला प्राप्त करायचं असेल तर जंगलात जाऊन हजार वर्ष तपस्या करायची जरूरत होती. त्रेतायुगात अश्वमेध पुत्रकामेष्टी, मग मोठे मोठे यज्ञ केल्यानंतर देव संतुष्ट होत होते. द्वापरयुगात 8 तासाची पूजा, तांत्रिक विधाने भगवंताची उपासना. पण कलियुगात कलौतद हरिकीर्तनात, भगवंताचे स्मरण करा, भगवंताचे गाणे गा, भगवंताच्या विषयी चिंतन करा, भगवंताच्या विषयी श्रवण करा, भगवंत संतुष्ट होतो. यज्ञ नको, याग नको आणि मोठे मोठे हे नको. योग्यता असेल तर करा, नसेल तरीसुद्धा भगवंताच्यावर विश्वास ठेवून प्रेमाने त्याला हाक मारा. भगवंत आम्हाला उद्धार करतो. म्हणून कलियुग श्रेष्ठ. स्त्री श्रेष्ठ, स्त्री श्रेष्ठ. स्त्री कशाला श्रेष्ठ? पुरुषाला सकाळपासून आंघोळ करून संध्यावंदन, देवपूजा, नैवेद्य, वैश्वदेव, बलिहरण आणि दान, धर्म, यज्ञ, याग हे सर्व केल्यानंतर देव संतुष्ट होतात. पण देवाने घरात असून स्वतःच्या नवऱ्याला, मुलांना सांभाळणारी स्त्रीच्याकडून परमात्मा सांगतो, तुझ्या मुलातच मला बघ, तुझा उद्धार करेन. स्त्रीसाठी यज्ञ याग शास्त्रात लिहिलेलं नाही. स्त्रीसाठी संध्यावंदन, देवपूजा, वैश्वदेव हे सर्व ठेवलेलं नाही. नवरा जो करतो त्याला हेल्प करा, पुण्य भेटून जातो, सुलभतेने पुण्य भेटतो. म्हणून स्त्री जन्म कलियुगात श्रेष्ठ. थोड्या उपायाने भगवंताला प्राप्त करू शकतो. शूद्र श्रेष्ठ कशाला? शूद्रांना सुद्धा फक्त नामस्मरणाने भगवंत त्यांच्यावर अनुग्रह करतो. ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना यजन, याजन, अध्ययन, अध्यापन आणि दान, प्रतिग्रह हे सर्व करावा लागतो. तिन्ही वर्णाला यज्ञ, याग इत्यादी अनेक कष्ट उठवल्यानंतर देव संतुष्ट होतात. पण शूद्र जन्मात फक्त भगवंताच्या स्मरण करीत आपले काम तिन्ही वर्णांचे अनुकूलता बघण्याचं केला तर सुद्धा भगवंत संतुष्ट होतात. म्हणून कलियुगात आम्हाला अनुकूलता आहे. भगवंताच्या भजन करा, भगवंताच्या स्मरण करा, भगवंताच्या विषयी त्यांचे महिमा गान करा. भगवंत आमच्यावर अनुग्रह करतात. म्हणून हा कलियुग श्रेष्ठ आहे. आमच्यासाठी अत्यंत उत्तम अवकाश आहे. या अवकाशाला आम्ही दूर करू नये आणि भगवंताचा अनुग्रह प्राप्त करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजर सर्वदैवामृतः कुक्षिकं यस्य विश्वं सदाजाधिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.